मजा येऊन राहील. कर मग चांगले अंग घासू घासू धुई, बिमार नाही पडली पाहिजे बाबा. नाही पडत आहे. कुदू नको चांगले अंग धुई बाबा, कुदू नको. आई कुदू दे ना, मला मजा येऊन राहिली ना, तू बी कुद ना. थंड थंड पाणी आहे, थंड थंड पाणी आहे बाबा. तर हे पावसाचं पाणी होय ना, वरचं पाणी थंडच राहते आणि गार कशी हवा चालते, अजून थंड होते मग पाणी. हो खालून गाडं थंड झालं, गाडं थंड आहे व बाबा, पाणी गाडं थंड आहे. तू नाही दूध काय व पार्वती, उभीच आहे तू. अंग धुणं घेणं बसणं खाली, डोकं ना गमीला तू. काय बोलतो व मम्मी, काय बाबा काय होते तर आपण आता घे ना बसणं धुणं अंग साजरी. तू व कमला तू उभीच आहे, घे ना धुवा ना साजऱ्या खालून वरतापर्यंत. धुतो ना व, धुतो ना, धुई ना तू बी. खरंच थंड आहे हो पाणी बापा. अरे बापरे केवढं थंड पाणी आहे रे बापा. थंड थंड पाणी दे ना चाहिए. पाय व का पोरीले कसे गाणे येते, थंडे थंडे पाणीचं ना ना चाहिए म्हणते. हो तशीच आहे तिथे गाडी गाणी येते. कोणी पैंत नाही व आपल्याला अंग धुताना बापा, बाया अंग धुते म्हणा. हा जंगलात कोणी बी येत जात राहते बापा, माणसं गिरचं कोणी पैंत नाही बापा, गाड्या बापा एवढे बापा. कपडेच तर घालून आहे, पायीन बी तर काय पायतीन. कपडे काढले असते तर ठीक आहे बापा, पायतीन का अंग. हे पाय तिकडे शांताबाई, पाय साडी गिडी काढून ठेवली तिनं, पाय कशी बिंदास अंग धुवून राहिली. हा झरण्याच्या खाली, तिला नाही शरम. आणि तू म्हणते कपडे घालून आपण अंग धुवून राहिलो तर पाहिन तर नाही कोणी बापा. एवढं शर्मा लागते का व पार्वती. हो बापा शांताबाईला भेवही नाही लागत, शरमही नाही लागत. मस्त अंग धुवून राहिली बापा, कपडे गिपडे काढून साडी काढून झरण्याच्या खाली. ये ना व इंदिरा, ये ना गीता, या ना व करा ना गोडा. झालंय काय बापा. काय बापा शांताबाई तू कर आता, घ्या गा पाणी किती घेतात. मला तर लागली बापा थंड, मी जातो आता, जातो मी आता तंबूत जातो. साडी घाल कर बापा, मला नाही वाचा आता. गीता गेले ते भरकन पोहायला गे तंबूमध्ये. बरं बापा घेतून राहिले एवढं मस्त निसर्गाचं पाणी. तुम्ही चावना करून राहिले, थंडी लागते म्हणता. मजा येते व मजा येते. हा हा मस्त लागते. काय मस्त दूध पाणी आहे, एकदम निर्मळ स्वच्छ थंड थंड. मुन्नी कमला पार्वती या इकडे. काय तिथं चुबुक डुबुक होऊन राहिल्या हो, पुचू या इकडे झरण्याच्या खाली. नाही हो बापा शांताबाई, मी मागच्या वर्षी वाहून गेली होती, आता नाही येत रे बापा मी त्या एवढ्या मोठ्या पाण्यात. हे चुबुक टुबुक पुचू आम्हाला चांगलं लागते बापा. इथंच आम्ही धुतो अंग, आता झालं आता अंग धुवून आमचं. आता चाललो आम्ही घरी म्हणतो आता माहित तंबूत. थंडी लागली, वारा लागते अलग अंगाले. घालतो बापा कपडे गिपडे, तू राय झरण्याचं पाणी घेत. मी काय धरण्याचं पाणी घेत राहू, मी बी येतोच ना आता, झालं माया बी. चल बापा आता साडी आहे, बरं झालं मी साडी इकडे आणली. असं तिकडे जाणं परवडणार नाही, साडी घालून घेतो मग जातो बापा. माय बाई बिमला ताई, गंगा तुम्ही अंग नाही धुतलं का? आंघोळ नाही गेली का तुम्ही? स्वयंपाकही करून घेतला. आम्ही अंग पाय धुवून आलो तिकडून मस्त नदीहून झरण्यावरून, आणि तुम्ही स्वयंपाकच करत बसले काय? अंग धुतलं शांताबाई आम्ही. आता संगस्त आपण तिकडे गेलतो आम्ही, 2-3-5 डुबक्या मारल्या आणि येऊन गेलो बापा. कपडे बदल करून लागलो स्वयंपाकाले. म्हटलं आता ह्या रमते, म्हटलं आता होते चाबुक डुबुक पाण्यामध्ये. म्हटलं चाल म्हटलं गंगा आली होती, मी आले. ये म्हटलं गंगा स्वयंपाक करून घेऊ. म्हटलं स्वयंपाक करून घेतला आम्ही. हो ना आम्ही बातच आलो बापा, मी बी बातच आले. मले नाही पाण्यात एवढं गमत. मी न बिमला ताई आम्ही आलो न, चाल म्हणलं बिमला ताई स्वयंपाक करून घेऊ. स्वयंपाक करून घेतला आम्ही. आता झाला स्वयंपाक, भाजी आलूची बनवली बापा. आता रातच्यानं आपली रानभाजी झाली, आलू होते, आलूची भाजी बनवली, पोळ्या टाकल्या. जेवता का आता? आताच जेवाव काय आता? आता पुरा दिवस बाकी आहे ना. पुरा दिवसभर काय करावं आता? कुठं जावं आता? काढे गिळे आहे संपलं काय? चला काढ्याच घेऊन येऊ मग असं करून. आता काढ्या तर आहे व इंदिरा, त्या काय व एक कट्टा आहे ना. काढ्या आणून काय करता? राहू दे आज कुठंच नाही जाऊ, आज आपल्या तंबूतच बसू आपण. कोण चोराला येते तर पाहूच आपण तंबूत बसून. ध्यान देऊ आपण, तिकडे जाऊ तर चोरून चाललं जाईल. ज्यानं चोरलं ते चालले जाईल चोरून अजून डबल. मग आपल्याला काय दिसन काय कोणा चोरलं काय चोरलं? आता जाऊच नाही, आता तंबूतच राहू आज कुठंच नाही जाऊ. आज आता जेवण करून बस तंबूच्या भोवताल फिरू आणि मग आराम करू मस्त दिवसभर. हो इंदिरा बरोबर बोलते, गंगा बरोबर बोलते. आपण तिकडे जाऊ, चोरी करणाऱ्याला तर फट भेटून जाईल. अजून आपल्या भाजी पोया घेऊन जाईन. त्याच्यापेक्षा राहा ना तंबूतच. आजच्या दिवस आता तंबूतच राहू. लागन तर उद्या जाऊ जंगल घुमाले. हो ठीक आहे ना, नाही जाऊ बसू तंबूतच राहू. आज आता आरामच करून घेऊ दिवसभर. आणि तशी बी आज अमावस्या आहे, हिंडणं परवडत नाही अमावस्याले. जरी दीप अमावस्या आहे तरी अमावस्याच असते, फिरणं परवडत नाही. आज आता तंबूतच राहा. उद्या पाहू आता, उद्यापासून मस्त श्रावण चालू होते. श्रावण महिना उद्यापासून सुरू होते. तर मस्त उद्या घुमू फिरू, मग लागन तर परवा चाललो जाऊ.
जावाचीच पडली आहे इले तर गंगाले. चाललो जाऊ तर राहिले आलो काय इथं जंगलामध्ये? आपण 2-3 दिवसाची कॅम्पिंग करायला आलो ना, राहिले आलो काय? चाललो जाऊ नाही तर काय, तर राहू काय इथंच? महिन्यानं 2-3 दिवसांनी चाललीच जाईल मग. हो 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 जावंच लागते ना. जाऊ तर राहिले थोडी आलो, जाऊ ना. तो भाजी किती पकली असेल ना, तो अंदर नेऊन ठेवून द्या, झाकून ठेवून द्या. बाहेरच जेवण करू का अंदर जाऊ जेवायला? हा, अंदरच जेवण घेऊ ना तर बाहेरच जेवण घेऊ उगारा सांगता. हो आताच नाही जेवण करू, आता थोड्या वेळाने जेवू. आता सांगत होऊन आलो, थोड्या वेळाने जेवू. आता ते भाजी नेऊन ठेवून द्या अंदर, पोया गिया नेऊन ठेवून द्या अंदर. मग पाहू बाहेर जेवायला भेटते का अंदर जेवायला भेटते तर. चालले का रामलाल भाऊ? सरपंच भाऊ चालले आवाज दे. सरपंच भाऊ थांबा. काय म्हणतो का रामलाल भाऊ? रामदास भाऊ तुम्ही बी? हो सरपंच भाऊ मी बी. बोल रामलाल भाऊ बोल. बोलतो सरपंच भाऊ. आपलं आज आता मस्त आता गटारी अमावस्या आहे तर जमू द्या म्हणतो मस्त प्लॅन. बायका घरी नाही तर मनाले टोकाले कोणी आहे नाही तर आरामानं शांततेनं आपलं मस्त पार्टी होईन आज. तो त्याच्याच संदर्भात आम्ही तुमच्यासमोर बोलायला आलो बा. आम्ही दोघं तयार आहोत, अजून तिकडे शामराव तयार आहे, 4 जण झालो आपण तयार. तो काय म्हणणं आहे तुमचं? करा काय पार्टी मस्त? पार्टी? हा पार्टीचा प्लॅन केलं का आज? ठीक आहे ना, काही हरकत नाही, करून घेऊ आज. मग कधी करता, दुपारी का संध्याकाळी? संध्याकाळी जमन बा नाही का? संध्याकाळी चांगलं जमते, आपलं शांतता राहते, मस्त आपलं मूड फ्रेश राहते, कामं धंदे नाही राहत, संध्याकाळी जमते. संध्याकाळी करून घेऊ मग सकाळी काय 7 वाजता 10 वाजेपर्यंत आपल्या घरी. तुम्ही म्हणाल तसं सरपंच भाऊ. संध्याकाळी तर संध्याकाळी नाही तर दुपारी कधी बी. आता बायका घरी आहे नाही, काही फरक पडत नाही. वावरात कोणी येत नाही, माझी बहीण आहे घरी तर घरीच राहते, ते वावरात येत नाही. तर मी तिला सांगून चालला गेलो का बस झालं. मग काय डबल ते विचारायला येते मध्ये. बायको माझ्या 10 वेळा वावरात येते, 10 वेळा विचारपूस करते, कुठं गेलते लय घरानं राहते सरपंच भाऊ. तर आता बायका मजा करून राहिल्या तिकडे, जमलं आपणही इकडे थोडीशी मजा करू, पार्टी आरती करू म्हणतो. बरं मग संध्याकाळी करा, मग जमवा मग संध्याकाळी. मी पैसे देऊन देतो आणि माल सामान काय लागते ते घेऊन येऊन जा. ठीक आहे सरपंच भाऊ, आम्ही घेऊन येतो. काय लागते तर आम्ही घेऊन येतो. काही पैसे आम्ही बी टाकतो, काही पैसे शामराव टाकते, काही पैसे तुम्ही द्या, घेऊन येतो आम्ही. मग संध्याकाळी या मग माच वावरात करू. मग संध्याकाळी वावरात मस्त जागा आहे, खोपडी आहे, तिथं लाईट लावून देऊ, जमू मस्त मग. बरं ठीक आहे, चाललो जाऊ संध्याकाळी मग, जमलं तर मग. मस्त पाणी येते व, मस्त पाणी येते. हा काय मस्त लागते व, काय मस्त लागते. थंड पाणी, थंड पाणी. काय पिंकी मी बी कुदू काय मी बी मस्त मजा येते. अमाय शांताबाई तू बी कुदतो काय व? ते तर लहान आहे, तू लहान आहेस काय? तिच्या बरोबर तू बी कुदायला लागली. काय होते व कुदतो तर मग? काय लहान आहे, वय झालं म्हणून काय मी काय आता बाईला राहिली का मी? आता लहान दिवस आठवतो ना मी, मायवाली कुदू दे ना. चांगलं लागून राहिलं काय म्हणजे आनंद घेवासाठी. काय वय नसो आता लोटून गेलो तर काय आनंद नाही घेवा काय? कुद शांताबाई, काही नाही होत. काय वय नस वय लेखाले मरेपर्यंत माणसू वयच राहते. आता आपलं झालं इथपर्यंत आलो तर काय आता काय मजा नाही करू? सोडून देऊ काय मजा करणं? करा मजा, काही वय नाही पावा. काही मजा करायसाठी, आनंद घ्यावा, जीवनात आनंद घेवासाठी काही वय नसते. हो, आपल्याला जेव्हा वयाचा पडावा म्हणजे जेव्हा आनंद भेटला ना तेव्हा आनंद घेऊन घ्यावा मस्त. लोक काही बी बोल्या, लोकांचं फिकर नाही करायची. आपल्या जीवाला चांगलं वाटते ना, आपल्याला आनंद भेटते ना, बस झालं. घ्या खूप मस्त. आपण गेली हो बापा, पोरगी कशी कुदू. हा पिंकी थकली हो बेटा, मी कुदू थकली हो बापा. तू थकत नाही का बाई? नाही का मी नाही हा मुन्ने पाय व थकत नाहीये. आणि मी एवढे कुदले तर थकले मी. हे पाय इथं वय दिसून आलं. आता मी हिच्या एवढी राहिली असते तर मी बी नाही थकली असती. वयानुसार थकान येते व, थकान येते. पण आपण हारव नाही व शांताबाई, हारू नको. घे मजा घे, पावसाचा आनंद घे. आपण आनंद घेवासाठी आलो ना, थकासाठी आलो काय? नाही बापा, थकासाठी नाही आलो आपण, आनंद घेवासाठी आलो. ह्या बाकीच्या गांधा धसल्या अंदर. काय म्हणते आपल्या इंदिरा, गंगा, विमलाताई, पार्वती, गीता काय व अंदर जाऊन बसल्या व? या ना, या बाहेर मस्त पाण्यामध्ये. हो ना बाई, काय या अंदर बसल्या बाई? या ना पाण्यामध्ये या जराशा. काय व आनंद घेवासाठी आलो आपण, रेन कॅम्पिंग गेलो, अंदर बसल्या व. तुम्हीच घ्या बाबा पाण्याचा आनंद. सकाळी पाण्यात डुबू अंग धुतलं थंड्या पाण्यानं. अजून थंड पाणी अंगावर घ्या बापा. हुड बिमार पडल्या म्हणजे. हो ना बापा, केवढी थंडी लागली सकाळी पाण्यामध्ये, त्या झरण्याच्या पाण्यामध्ये. अजून थंड पाणी अंगावर घेऊन राहिले बाबा. घ्या बाबा, तुम्हीच करा, घ्या आनंद. आम्ही धरून बसलो, मस्त लागून राहिला आम्हाला. आमचा अनुभव अलगच लागून राहिला आम्हाला. तंबूत बसून मस्त वरतून पाणी
असं वाटून राहिलं तर मी एखाद्या राजमहालातच झोपली आहे का. घरच चांगलं लागून राहिलं बाबा या तंबू मध्ये. घरी तेवढं चांगलं लागत नाही, या तंबू मध्ये मोठं साजरं लागून राहिलं म्हणजे. हा गीता आली तू, राजमहालातच आली तू. काय इंदिरा ते हसणं कसं आहे बाबा. हसतं कशी हो, कशी हसू बाबा. आता मला हसण्याला नाव ठेवता काय. आता मला जसं येते तशी हसतो बाबा मी. आलो हो ना. तू पोरगी पाय ना पार्वती, पाय ना तू पोरगी पाण्यामध्ये. हा किती पाण्यामध्ये ऐकतच नाही ना. पिंकी ये ना अंदर, ये ना आता. ओले होऊन राहिली. कूद बाप्पा कूद. ह्या बी तर कुदूनच राहिल्या. अरे बापरे शांताबाई, हे काय होय धमाके धमाके अजून वाढल्या सरी. गेली का हो शांताबाई? एकदम ते आभळ दणकन गरजलं तर दचकूनच गेली बापा. म्हणलं काय पडलं बापा, बांबच फुटला काय म्हटलं. बांब फुटत्यात आपल्या इकडे. तो अमेरिकाचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प टाकते आपल्या तंबूवर बांब. नाही हो शांताबाई, तू भिकारी भेट. ते पा पिंकी नाचूनच राहिली, ते नाही देऊन राहिली. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. पिंकी मस्त मजा करून राहिली. फुल एन्जॉय तर पिंकीच करून राहिली. तिची माय बसली दडून तंबूत. नाच रे मोरा आंब्याच्या बनात. मा बहिणीला लय आवडते हो अजून पाण्यामध्ये नाचाची. पाण्यामध्ये म्हणा कुठेही म्हणा, तिला नाचणं घाडं आवडते. ते जर आली असती ना ते पाण्यातच राहिली असती. कांताले ना, कांताले खरंच कांताले नाचणं आवडते, पण नाही आणलं काऊन नाही तर तिले मग घेऊन येते ना. पोरग लहान आहे तिचं. लहान लेकराला घेऊन येणं परवडते का. माई आराध्या मागं लागली होती, मग तिच्या लपून आले मी. अगर पोरग नाही राहिलं, मोठं राहिलं असतं तिचं तर आणलंही असतं. आली असती ते स्वतःच आली असती. चला वा आता अंदर चला. लय ठाटरून गेल्यासारखं लागून राहिलं. चला आता जरासं अंदर अंगेंग पोसू. झालं ना लय. आता पाणी तर हे बंद व्हायचं नाव नाही घेऊन राहिलं. किती वेळपर्यंत पाण्यात राहता. हो चला आता जाऊ. आता जरासं जेवण घेऊन करून घेऊ. आता भूक लागली आणि बी लागून राहिलं नाचलो तर. हो आता भूक लागली हो शांताबाई. चला आता अंदर चालवा पोरी. बाई कितीक नाचशील वा पिंकी. चला आता, चला आता अंदर. आता झाला. हा बाबा झाला. चला आता, मला बी भूक लागली. मस्त मजा आली पावसाची. चला. श्रावणचे बाबा कुठे चालले तुम्ही. इकडे या, इकडे या. काय म्हणतो तू कांता. सकाळीच पासून पाहून राहिलो तुले. नागिनी सारखी फोन काढून बसली आहे. अजून नागपंचमी येवायचीच आहे आणि तू आतापासूनच फुसफुसणं सुरू झालं काय. हो तुम्ही कुठे चालले. अरे बा मी बाहेर चाललो जरासा. तर घरातच बसून राह म्हणतो काय. येतो जरासा, तू तोपर्यंत डब्बा बांधून ठेव. आज कुठे नाही जावायचं. आज मी स्वयंपाक बी नाही केला. बाकी आहे करण स्वयंपाक करा म्हणून. आज कामाला नाही ना, बाहेर नाही, कुठे नाही जावायचं. घरी बसा चुपचाप. हो दे कामाला नाही जाऊ काय. अरे बा मा कामाला जाऊ दे मध्ये. कर स्वयंपाक पटकन, बांध डब्बा, घोट बेसन, कर 2 भाकरी. जाऊ दे बा मध्ये. कामाला जाऊन राहिलो मी, कामाला जाऊन राहिलो. तुझे काय आपलं आज काय आहे. आज कायच्यासाठी बसून राहू घरी. मी म्हटलं नाही एक वेळा, आजचे दिवस नाही गेले तर काही फरक नाही पडणार. काही मोठं पहाड नाही आपल्यावर कोसळणार. आज नको जा तुम्ही कामाले. आज नको जा, आज घरी राहा. कांता हे पाय बा, असं फालतूचं मला पडणार नाही बा कांता. ऐक नाही तर मी आता मला कामाला जाऊ दे चुपचाप. कामाला मन लागलं तर जाऊ दे. आणि मग माय मन हटलं म्हणजे मग नाही जाणार कामाला तर तूच बोमलशील अजून ना कानापाशी. कामाला जाय करून जाऊन राहिलो तर जाऊ दे. आता आता काय होय तुझ्या घरी जाय. घरी कायच्यासाठी घरी जाऊ. आज माहोल कोणता आहे काय आहे. आज कामाला जाऊ नका. जाण तिकडे ना पिऊ बेवडा प्यान तुम्ही. पार्टी करा तुम्ही आज. मी कांता मी सोडलो ना. तुला 1000 डाव सांगून राहिलो. जेव्हापासून आपलं पोरकं झालं तेव्हापासून मी सोडलो ना. आता पेत नाही ना. तरी तू ठेचते नांदा लावतो माणसाले. अजून पेवायला लावतो काय. अजून याद दिलं होतं काय माणसाले. माणूस भुलला तर अजून त्याला याद दिलं होतं काय पेवा लागते म्हणून. बरोबर भूलते माणूस आणि मग बरोबर आठवण येते माणसाले. ते दुसऱ्या माणसानं म्हणलं चालगा तर चालला माणूस. दुम हला ते हुए. आता जाऊ नका तुम्ही, बाहेर जाऊ नका बिलकुल कामाला. उद्याचा जा. कांता आता तुला काहून माझ्यावर विश्वास नाही बसत. मी सीधा कामाला जातो बुवा. कामाला जातो, कामावून घरी येतो. मी नाही पिऊन राहिलो ना आता. तुलेच दिसत असेल ना आता. पहिले आपल्या गावाला होत होतो. किती पेव मी तिकडे. किती पेव रोज पिऊन येऊन. तू किती बोलत होती तरी मी पेव ना ऐकू काय. पण इकडे आलो तेव्हा मी ऐकलं ना तू. एका पोळ्याला गावामध्ये धिंगा झाला तेव्हापासून मी सोडलो ना पिणं. तरी तुला विश्वास बसत नाही का मावर. आता मी काय करू. तुला विश्वास बसला पाहिजे मावर. घरी राहा. आज नको जाऊ कामाला. आजच्या दिवस घरी राहा. सीधी सरळ गोष्ट आहे. बसला मला विश्वास. मी कडक हाव, मी कठोर आहे तर कायले पण मी रोज पाडू म्हणतो कांता. कायले मला रोज पाडवतो मा. कसा बसा रोज होऊन राहिला तर. जाऊ दे मला कामाला. पाय तू शपथ घेतो खातो. माझी शपथ खातो. मी नाही काही पेणार ना, कुठं जाणार नाही, काही नाही. सीधा कामाला जातो, सीधा घरी येतो. बांध डब्बा. आता पहा खरंच माझी शपथ घातली. जर तुम्ही गेले मी मरून जाईल.
नाही कांता, तुझ्याशिवाय आहेच कोण मले? तू आणि आपलं पोरग, तू दोघांशिवाय आहेच कोण मले? नाही 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 नाही, मी खोटी शपथ तू खाणारच नाही. हा भले माईवाली खोटी शपथ खाईन मी, पण तू नाही खाणार. मी सीधा कामाला जातो आणि घरी येतो. बांध डब्बा चल. बरं ठीक आहे, बांधतो. चांगली झाली भाजी. कोण बनवली? विमला ताईने बनवली का? मी नाही बनवली मुन्नी, गंगाने बनवली भाजी बापा. मी पीठ भिजवली, पोळ्या टाकली. मस्त भाजी बनवली गंगा, एक नंबर भाजी बनवली. हो, बनवून घेतो बापा मी. आज चहा बी विमला ताईनंच बनवला सकाळीचा, आणि स्वयंपाक बी आता विमला ताईनं ना गंगानं. आता रात्रीचा स्वयंपाक कोण करा ना? शांताबाईनं इंदिरा दोघ्या जणी कर जावं रात्री, काय करा तर. ठीक आहे ना तर बापा, आम्ही दोघे जणी नाही हो शांता, आपण दोघे जणी करून घेऊ रात्री. हो, करून घेऊ ना. तर काय तर बरं झालं 2 ड्रेस आणले होते तुझे, नाही तर आता ओली राहिली असती थाटरत. हा, अंग धुवून आलो, एक ओला केली, दुसराही पाण्यात ओला केली. करू दे ना व पार्वती, आता तिला मना करतो का तू आनंद घेवाले? तू तर बसली तंबूत, आम्ही कुदलो मस्त, शांताबाई बी कुदली मस्त. करू दे ओला केला तर. उद्या आज दिवसभर अजून काही झडीच थोडी लावून, तपणच ऊन थोडीशी, मग वाळून जाते सारे कपडे. पाय ना बाहेर, पाय ना पाय जराशी. चालूच आहे ना, आता कम झालं थोडंसं, पण चालूच आहे. आता कधी उघडते कधी नाही काय माहित बापा. उघडला पाहिजे बापा, दिवसभर आला तर चालते, पण रातच्यानं उघडलं पाहिजे बापा. पाण्यामध्ये अजून ठेव लागते, काही आवाज येत नाही, ऐकू येत नाही. अलग अलग वेगळे वेगळे आवाज येते बापा मग पाण्यामध्ये. तशी आज अमावस्या आहे बापा. तुम्हाला तर मी पहिलेच म्हणलं होतं का आज घरी चाला म्हणून, तुम्ही ऐकलं नाही. आज आता आजची रात्र आपण घरी इथं थांबून राहिलो तंबूमध्ये, पण देवाचं नाव घेऊन थांबू बापा. अहो काही नाही होत, महादेव आपल्या संग आहे. महादेवाचं गाणं म्हणून दिवा लावू. दीप अमावस्या आहे, रातच्यानं रात्र झाली म्हणजे दिवा लावू आणि महादेवाचं गाणं म्हणून झोपू, काहीच होत नाही. हो ना, बेकारी वानाची भलीच देते. घ्या आता, करा संपवा, जेवा मस्त. आणि आता ठेवू नका काहीच, पुरं जेवून घ्या. आणि आपल्याला तंबूतच राहायचं आहे आज आता दिवसभर. हो ना, तंबूतच राहायचं आहे आता. जाऊ जरासं तरी बी इकडून तिकडून भोताल फिरू. एक दोघी तंबूत राहा, एक दोघी हिंडा. हो तसं नाही तर काय तर, निरा बसूनच राहू का तंबूत?